अहिल्यानगर बीड परळी या रेल्वेचे स्वप्न बीडकरांनी गेल्या अनेक वर्षापासून जागवले आहे। अनेक घडामोडी मागच्या काळात झाल्या, मात्र रेल्वे कधी येणार याबाबत काहीच सांगता येत नव्हते। मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये रेल्वेच्या कामाला प्रचंड गती मिळाली असून बीड जिल्हावासियांचे रेल्वेचे स्वप्न 2025 अखेरीस पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत। अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाची अंमळनेर ते विघणवाडी अशी 33.12 किलोमीटरची चाचणी 9 ऑगस्ट 2024 रोजी पूर्ण झाल्यानंतर आता शिरूर तालुक्यातील विघणवाडी ते बीड अशा 35 किलोमीटर अंतरापैकी 22 किलोमीटरचे नवगण राजुरी गावापर्यंत रेल्वेचे रूळ अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे। डिसेंबर 2024 अखेर रेल्वेची चाचणी होणार आहे। पुढच्या टप्प्यातील नवगण राजुरी ते बीड अशा 13 किलोमीटर अंतरात रेल्वे रूळ अंथरण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून जानेवारी 2025च्या शेवटच्या आठवड्यात या मार्गावरील सुरक्षेची चाचणी घेण्यात येणार आहे। मात्र बीड तालुक्यातील चऱ्हाटा रोडवरील पालवण फाट्यावरील 8-9 वर्षापूर्वी तब्बल 2,70,00,000 रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रेल्वे पुलाचे सध्या क्रॉसमॅच होत असून सरळ रेषेत नसल्याने हा रेल्वे पूल पाडण्याचे सध्या काम सुरू असून जनतेच्या करातून तब्बल 2,70,00,000 रुपये बांधण्यात आलेल्या रेल्वे पूल पाडण्याचे काम सुरू असून संबंधित प्रकरणात जबाबदार अभियंता व इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी बीड यांना केली आहे। बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे कधी येणार यासाठी गेल्या 35 ते 40 वर्षापासून विविध संघटना असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा रेल्वे कृती समिती असतील संघर्ष करत आहे। बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेसाठी आम्ही निधी आणला, आमच्यामुळे रेल्वे आली यासाठी लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करत आहेत। आता पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये 2025मध्ये बीडमध्ये रेल्वे दाखल होईल अशाही वृत्तपत्रामध्ये बातम्या येत आहेत। पण आपण या ठिकाणी जर पाहिलं तर बीड तालुक्यातील चऱ्हाटा या ठिकाणीचा हा पूल आहे आणि हा पूल चुकीचा क्रॉस मॅच असल्यामुळं आता हा पूल तोडण्यात येतोय। हा पूल योग्य रीतीने बांधण्यात आले नाही आणि त्यामुळे हा पूल तोडण्याचं काम चालू आहे। सध्या तब्बल 2,70,00,000 रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा पूल आहे। मग नेमकं या ठिकाणी हा पूल बांधण्यासाठी नेमके कुठले इंजिनियर होते आणि जनतेचा पैशाचा अपव्यय का झाला, संबंधित प्रकरणामध्ये याला जबाबदार कोण, संबंधितावर कारवाई व्हायला पाहिजे यासाठी आम्ही प्रशासनाला लेखी तक्रार करणार आहोत।